नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत चमचमीत अंडा मसाला, तेही एकदम झटपट, अगदी सोप्या पद्धतीने, अगदी घरच्या साहित्यामध्ये अंडा मसाला बनवणार आहोत। खूप टेस्टी अशी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आपल्या चॅनलवर खूप सोप्या पद्धतीने रेसिपीज मी अपलोड करत असते, त्याचं नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा। अंडा मसाला एकदम सोपी अशी रेसिपी आहे, बघू शकता। खूप छान अशी रेसिपी बघणार आहोत आज। व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। इथे मी लोखंडी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। मसाला आपल्याला बनवून घ्यायचा आहे, एकदम घरचा मसाला असतो त्याच पद्धतीने आपण बनवणार आहोत। कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे, तेल न घालताच आपल्याला भाजायचा आहे अगोदर, आणि मग आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे। थोडंसं तेल घातलेलं आहे, आता तेल घालून आपल्याला चांगला लाल करून घ्यायचा आहे। चांगला लाल होऊ द्यायचा आहे कांदा। लाल झाल्याच्या नंतर आपण यामध्ये टोमॅटो घालणार आहोत। आता यामध्ये एक टोमॅटो घातलेला आहे। टोमॅटो पण आपल्याला चांगला मऊ होऊ द्यायचा आहे। मऊ झाला की लगेच आपण काढून घेतला। आता यामध्ये आपल्याला किसलेलं खोबरं घालायचं आहे। बारीक किसून घेतलेलं खोबरं आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे। खोबरं चांगलं लाल होऊ द्यायचं आहे, आणि मग आता आपण हे काढून घेऊया। आता त्याच कढईमध्ये आपल्याला डाळवं घालायचं आहे। डाळवं नसेल तर थोडंसं डाळीचं पीठ घातलं तरी पण चालेल, भाजून घ्यायचं थोडंसं, किंवा फुटाणे घातले तरी पण चालतील। यामध्ये आपल्याला तेल न घालताच हे भाजून घेऊया। आता यामध्ये मी थोडेसे तीळ घातलेले आहे। तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही, म्हणून मी नंतर घातलेले आहेत तीळ। तीळ लगेच भाजले जातात। चांगलं गरम होऊ द्यायचं आहे, आणि मग हे आपण काढून घेऊया। चांगलं भाजलेला आहे। आता हा मसाला आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे। आता दुसरी मोठी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट, थोडीशी कोथिंबीर आणि हिरवी मिरची मी यामध्ये घातलेली आहे, आणि थोडंसं खोबरं किसलेलं अशी पेस्ट मी बनवून घेतलेली आहे, आणि ती यात घातलेली आहे। आणि आता जो आपण मसाला भाजलेला होता तो मिक्सरमधून बारीक केलेला आहे, तो आता यामध्ये आपण घालूया। मसाला चांगला लाल होऊ द्यायचा आहे। अंडी मी उकडायला ठेवलेली आहेत, ती बघूया। उकडलेली आहेत अंडी। मसाला पण आपला चांगला लाल झालेला आहे, तेल पण चांगलं सुटलेलं आहे।
मसाल्याचा चांगला कलर बदलू द्यायचा आणि मग यामध्ये आपण दुसरे मसाले ॲड करणार आहोत. काळा मसाला, थोडंसं लाल तिखट, गरम मसाला, थोडासा अंडा मसाला मी इथे घातलेला आहे, कांदा लसूण मसाला. जास्त मसाले पण आपल्याला इथे घालायची गरज नाही पडत. तुम्हाला ज्या पद्धतीने तिखट आवडतं त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये घालू शकता. चांगलं तेल सुटू द्यायचं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. थोडंसं गरम पाणी घालूया आणि मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. थोडंसंच पाणी मी इथे घातलेलं आहे. नंतर लागेल तसं पाणी आपण हळूहळू घालणार आहोत. पाणी घालताना गरम पाणी घालायचं आहे, थंड पाणी घालायचं नाही. मस्त ग्रेव्ही झालेली आहे. तेल पण छान सुटलेलं आहे. आता यामध्ये अंडी सोडूया. आता आपल्याला यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची वरून आणि लागेल तसं आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. ग्रेव्ही जेवढी पातळ किंवा सैलसर जशी लागेल तशी आपण बनवू शकतो. पाणी घातलेलं आहे मी गरम. आता आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि अंडा मसाला आपला तयार झालेला आहे. एक उकळी चांगली काढलेली आहे. बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आणि एकदम झटपट अंडा मसाला आपला तयार झालेला आहे. एकदम छान तेल पण सुटलेलं आहे, तरी पण छान आलेली आहे. मस्त असा अंडा मसाला आपला तयार झालेला आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप सोपी टेस्टी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. भेटूया पुन्हा एकदा. धन्यवाद.